कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा अष्टमी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। बुधवार 14 जानेवारी रोजी झालेल्या या निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार नसल्याने अहमद दर्जी यांची निवड अधिकृत झाली। ही निवड प्रक्रिया रोहा अष्टमी नगर परिषदेतील कैलासवासी द ग तटकरे सभागृहात नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। निवडीनंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अहमद दर्जी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अहमद दर्जी हे गेली 35 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असून सलग 8 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। बांधकाम, आरोग्य व विविध समित्यांचे सभापतीपद त्यांनी यशस्वीपणे भूषवले आहे। याच वेळी स्वीकृत नगरसेवकपदी दिवेश जैन आणि माज सवाल यांची निवड जाहीर करण्यात आली। दिवेश जैन यांनी तटकरे कुटुंबाचे आभार मानत सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन रोहा शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। या निवडीमुळे रोहा नगर परिषदेच्या कारभारास श्रेय येऊन शहर विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मला फक्त एवढं सांगणं आहे की तटकरे साहेबांनी पहिल्यांदा माझ्यावरती अतिशय विश्वास दाखवला आणि ताई भाई दोघांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला ही जबाबदारी दिली आहे। आताच नवीन निवडून झाल्यानंतर पहिलीच उपाध्यक्षाची निवड झालेली आहे, त्यामध्ये त्याने मला निवडला आणि मला संधी दिलेली आहे। या संधीचा त्यांनी जी दिलेल्या संधीचा मी योग्य उपयोग करीन आणि रोहा कसा त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहाला कसा सुशोभीकरण करायचा, रोहाची कशी व्यवस्था करायची आणि रोहाचा मान कसा उंचावायचा ह्या संदर्भामध्ये मी अतिशय त्यांच्या मार्गदर्शनाचे काम करणार आहे। रायगडचे खासदार लोकनेते माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय आदितीताई तटकरे, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य माननीय श्री अनिकेतबाई तटकरे आणि नवनिर्वाचित रोह्याच्या नगराध्यक्षा कुमारी वनश्री समीर शेडगे यांच्या सूचनेवरून आज मला स्वीकृत नगरसेवकपदी माझी नेमणूक करण्यात आली। सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि रोहे नगरपालिकेतील सर्व नगरसेवक यांच्या हातात हात घालून रोह्यातील जनतेच्या विकास कामांसाठी आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र मेहनत करून जे तटकरे साहेबांनी, ताईंनी आणि बाईंनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। धन्यवाद। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।